नमस्कार, मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारा आणि सगळ्यात जास्त बायकांना आवडणारा ब्लाऊज आज आपण बघणार आहोत. कमी वेळेत झटपट आणि मस्त असा. तर या ठिकाणी आहे 34 साईज, घडी आहे 11.5 इंचाची, उंची आहे 14.5 15.5 इंच. उरलेला कपडा कट करायचा आहे. त्यानंतर शोल्डर आहे रेग्युलर 2.5 आणि 5.5. पुढील रेग्युलर राहणार आहे, पाठीमागे बोटनेक राहणार आहे, म्हणजे पुढील हुकचा बोटनेक ब्लाऊज. मोंडा या ठिकाणी घेतलेला आहे 6 इंचाचा. 2-2 इंचावर खुणा करायच्या आहे. चौकोनपासून अर्ध्याचे पुढे पाऊण अशा 2 मोंड्याच्या खुणा या ठिकाणी करून घ्यायच्या आहे. पुढील गळा आहे 7.5चा. चौकोन करायचा आहे. गळ्याचा आकार देण्यासाठी वरती 1.5 इंच आणि अशी तिरकी लाईन म्हणजे पंचकोनी गळा आखून घ्यायचा. मध्यवर्ती 4, एक लाईन खाली, त्याच्या पुढे 1 इंच, त्याच्या पुढे पुन्हा 1.5 इंच, वरती पण 1.5. प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता आपल्याला मोंड्याच्या पुढे 2 इंच थांबायचे आणि इथे आपल्याला थोडा वाढव कपडा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. बाकीचा कट करायचा आहे. शोल्डर मधोमध कट करायचं आहे. आता बघा, मागचा भाग पुढे घेतला आहे आणि 3.5 इंच गळा रुंदी येईल एवढं कट मारायचं आहे. फक्त इथे किती 3.5 इंच, वाटल्यास तर खून करून घ्या. मागचा गळा आहे 10.5 इंचाचा. चौकोन करायचा आहे. पुन्हा 3 वर एक खून करून पुन्हा एक चौकोन करायचा आहे. अर्धा गोल आकार देऊन गळ्याचा आकार थोडा घ्यायचा आहे. 1 इंचाचं अंतर ठेवायचे. एक लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर या पद्धतीने गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे. लाईन नाही दिली तरी चालेल, फक्त गळ्याचा आकार आखला तरी चालेल. आता मोंढा कट करण्यासाठी पुन्हा मोजायचे. 3.5 आहे का? बरोबर आहे, बरोबर. आता सोबत मोंढ्याचा आकार आपल्याला कट करायचा आहे. इथे कट मारूया म्हणजे लक्षात येईल. इथे पहिला आकार कट झाला म्हणजे मागचा भाग कट झाला. गळा, त्यानंतर खालचा भाग कट करायचा आहे. ट्रेंडिंगमध्ये चालणार आहे बरं का हा जो ब्लाऊज. आता फिटिंग किती आहे? 28, म्हणजे मी 7 आणि त्याच्या पुढे 2 ठेवले. 7.5 आणि त्याच्या पुढे 2, म्हणजे टक्स मारण्यासाठी पण अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. त्यानंतर मुंड्याचा पुढचा भाग कट करायचा आहे. त्यानंतर गळा कट करायचा आहे आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा पुढील भाग कट झालेला आहे. मागील भाग पण झाला आहे. आता बाही बघूया. 8.5 इंचाची घडी, 11.5ची उंची, त्यानंतर 2.5 इंचावर खाली एक खून करून तिरकी लाईन 2 इंच, मध्यवर्ती पाऊण इंच, फुगीर आकार 2ला मिळवायचा आहे. ठीक आहे. फिटिंग आहे 5.5 वर, त्याच्या पुढे 2 इंच ठेवून आपण तिरकी लाईन द्यायची आणि तोच आकार आपण कट करत अशा पद्धतीने वरचा आकार सोबत कट करायचा आहे. बाही खोलायची आणि त्यानंतर आपल्याला जो तिरका आकार आहे तो कट करायचा आहे. बघा, या पद्धतीने आपली ही जी कटिंग आहे अवघ्या किती मिनिटात होते माहिती आहे का? 10 मिनिटाच्या आत आपली ही कटिंग 100% म्हणजे होणारच आहे. इतकी सोपी पद्धत आहे. कुठेही काही बदल करू नका. 34 आणि 35 साईज तुम्ही ट्राय करू शकता. आता मी इथे 2 इंचावर खून केली आणि नॉर्मल थोडासा असा आकार दिला, म्हणजे बाहीची डिझाईन पण खूप छान या ठिकाणी तयार होणार आहे. बघा, खूपदा काय होतं, सिम्पलच पण बाहीची डिझाईन हवी असती तर तुम्ही असं करू शकता. आता इथे काय आहे? काठ. तर मग जेवढा बाहीचा आपल्याला काठ हवा आहे मोकळ्या बाजूकडून घ्या, म्हणजे बंदवाला काठ आपल्याला गळ्यासाठी पुन्हा वापरता येईल. म्हणजे पाठीमागेही वापरता येईल आणि पुढेही वापरता येईल. छोटासाच काठ आहे पण त्याची आपण पुढे छान अशी डिझाईन करणार आहोत. आता त्यानंतर आपल्याला मागचा भाग या ठिकाणी व्यवस्थित बंद बाजू आहे तोच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कट करायचं आहे. बाहीला डिझाईन आहे, पुढे डिझाईन आहे. मस्त असा हा ब्लाऊज तयार होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, कटिंग करून घेतली सगळ्या पार्टची. आता बाही या ठिकाणी शिलाई करायची. फक्त काठ घेतला आणि जो आकार आपण कट केलेला आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. जर तुम्हाला वाटलं शिलाई तिरकी होत आहे तर पुन्हा तुम्ही या ठिकाणी शिलाई करू शकता. उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तिरकी कातर कोणाची तिथे थोडी जास्त द्यायची म्हणजे कोणा छान येतो. थोडासा कपडा पुन्हा कट करून घेतला एकसारखा, म्हणजे दुमडण्यास सोपा जाईल. आता फक्त काय करायचं आहे, अस्तर आतमध्ये घ्यायचं आहे, काठ आपल्याला बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीने प्लेन करायचं आहे. मस्त असा कोणा तयार झाला आहे. इथे तुम्ही छानसं वरती बटन लावू शकता किंवा खाली मणी लावू शकता किंवा असा प्लेनही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. दोन्ही पण बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायच्या आहे. झटपट बाहीची पण डिझाईन झाली, तुम्ही बघू शकता. वेळही नाही लागला. आता वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. उरलेला कपडा या ठिकाणी जागेवर कट करायचा आहे.
दोन्ही पण बाह्या अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून एकावर एक ठेवायचे, चेक करायचे, म्हणजे बाही जोडताना आपली बाही मागे पुढे होत नाही. तर बघू शकता मस्त अशी ही बाही या ठिकाणी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. दुसरी बाही सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतली. पुढील पार्टला शिलाई करून घेतली, दोन्ही पण बाजूला शिलाई करून घेतली. आणि या ठिकाणी आता आपल्याला शिलाई नव्हती केली, फक्त पुढील बाजू आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण ठेवलेलं आहे अस्तर. कारण या ठिकाणी उलटपालट आपण करणार आहोत. गळ्यानुसार शिलाई केली, तिरकी कातर दिली, कोणाची तिथे पुन्हा थोडी जास्त दिली. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर समोर घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. म्हणजे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज नाही, जागेवर गळा या ठिकाणी तयार होतो, वेळही कमी लागतो. आता अस्तर जे आहे ते आतमध्ये घ्यायचे, प्लेन करायचे. बघू शकता मस्त असा हा गळा या ठिकाणी आपला तयार झाला आहे. व्यवस्थित या ठिकाणी शिलाई करायची. दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. साईड पट्टीला पण शिलाई करून घ्यायची. खालचा वरचा कपडा चेक करायचा आहे. कधी पण शिलाई करताना खालचा वरचा कपडा चेक करायचा आहे. त्यानंतर उरलेला कपडा आपल्याला ठिकाणी शिलाई झाल्यानंतर कट करून टाकायचं आहे. नंतर काय होतं, आपण फक्त कपड्यावर शिलाई मारतो आणि अस्तर बाजूला असतं, त्यामुळे वाढव झालेला कपडा फक्त कोणता कपड्याचा तो कट करायचा आहे. साईड पट्टीला पण शिलाई मारली, दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने शिलाई करून घेतला. आता बघा उरलेला काठ काय केलं आहे, मधोमध कट केलं आहे. दोन्ही बाजूची डिझाईन सारखी दिसते ना, मग तीच डिझाईन आपण पुढच्या बाजूला घेणार आहोत. जर तुमच्याकडे एकसारखी डिझाईन नसेल तरी चालेल, मधोमध कट करायचे आणि दोन्ही बाजूला 2 काठ आपल्याला या ठिकाणी लावून द्यायचे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हा काठ जो आहे तो लावायचा आहे. तर लावताना बघा कसं लावायचं आहे. फक्त काठ घेतला आणि बघा थोडासा फिरवला आहे तो काठ, बरोबर ॲडजस्ट होतो. बघा अशा पद्धतीने लावून घेतला आहे. दोन्ही बाजूला लावून घ्यायचा आहे एकसारखा. आता जो बाजूचा साईडचा भाग आहे तो जोडायचा आहे. जोडताना कसं जोडायचं बघा, राऊंडमध्ये शिलाई आली पाहिजे. ही कुठेही दाबता कामा नाही शिलाई, राऊंडमध्ये शिलाई घ्या. खाली थोडं जास्त अंतर, वरती थोडं जास्त अंतर, मधोमध थोडंसं कमी अंतर. त्यानंतर 1.5 इंचाच्या अंतरावरती खोल करून घ्या, म्हणजे शोल्डर उतरत नाही, मोंडा छान बसतो. खाली एकसारखं थोडंसं कट मारा, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी जो आकार तो तयार होतो. इथे आता सरळच पट्टी आहे, पण चून घेतली आहे कुठे प्रिन्स कटच्या तिथे 1/2 इंचाची तिरकी कातर. थोडीशी पुढं पट्टी घेऊन दाबटीप आतमध्ये दुमडून 2 शिलाई या ठिकाणी दिल्या आहे, म्हणजे इथे हात शिलाई करायची गरज नाही, फिनिशिंग पण छान दिसते. दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी बनवून घेतले, बघू शकता. त्यानंतर काचपट्टी करायची. डबलची पट्टी घेतली 1.5 इंचाची, खाली दुमडलं वरतीही दुमडलं, कारण गळा तयार आहे. तिरकी कातर दाबटीप आतमध्ये 1.5 इंचाच्या अंतरावरती 2 शिलाई घेतले, एक कडेला एक थोडेसे बाजूला. झाली मस्त अशी ही काचपट्टी. व्हीची पट्टी, कपडा अस्तर 1.5 इंचाचा घेतला, एकरीच आहे, खाली दुमडलं वरतीही दुमडायचं आहे. त्यानंतर डबल शिलाई. त्यानंतर बघा थोडंसं इथं दुमडलं आहे मी आणि पुन्हा आपण काय केलं आहे, शिलाईच्या थोडंसं पुढे बरं का, शिलाईच्या थोडीशी पुढे आपण ही पट्टी घेतली आहे आणि व्हीचे जे आकार आहे ते आपण 6 या ठिकाणी देणार आहोत. जागेवरच मी कोणतीही मधोमध शिलाई मारत नाही, जागेवरच व्हीचे आकार तयार करते, म्हणजे नंतर आपल्याला उसवायची गरज येत नाही. झटपट तशीच सवय लागते, व्हीचे आकार पण तयार होतात. बघा व्हीची पट्टी काचपट्टी या ठिकाणी तयार झालेली आहे. पुढचा भाग तयार झाला आहे, बाही पण तयार झाली. आता मागचा भाग, खाली कपडा आहे सुईचा, त्यावरती अस्तरचा कपडा आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. खूप सुंदर आहे, ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा गळा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी कोणत्याही साडीवर छान दिसतो. कोणत्याही कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता. इतका सुंदर हा गळा दिसतो ना. तुम्ही साईडने लेस लावू शकता, वर्क करू शकता. कोणाला प्लेन हवं असेल तर तो प्लेनही तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. आता बघा समोर अस्तर घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी बघा समोर अस्तर घ्यायचे आणि आतमध्ये पलटी करायचे. पलटी केलं का प्लेन करायचे. दाबटीप नाही दिली तरी चालेल, फक्त प्लेन करा, म्हणजे छान या ठिकाणी गळा तयार होतो. साईडचा जो भाग आहे ना तो बघा कसा प्लेन करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी जो गळा आहे तो आपला तयार झाला आहे. त्यावरती शिलाई देऊन घ्यायची.
एकसारखीच शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत. अंतर शिलाईचं एकसारखंच असू द्या, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी जो गळा आहे तो तयार होतो. त्यानंतर वरच्या बाजूला शिलाई आणि साईडच्या बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची. आणि त्यानंतर थोडंसं वाढव होतो बघा कपडा कोणता, ब्लाऊज पीसचा, तर तो कट करायचा आहे. अस्तरवाला कपडा कट करायचा नाही. किती झटपट आपला हा ब्लाऊज तयार झाला बघू शकता तुम्ही. वेळही कमी लागतो. कमीत कमी तुम्ही दिवसातून 3 ते 4 ब्लाऊज सहज आरामशीर शिवू शकता. याची शिलाईही जास्त आहे. तुमच्या भागानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता. असं नाही की मी जेवढी घेते तुम्ही तेवढं घेऊ शकता, असं काही नाही. जशी तुमची शिलाई असेल तसंही घेऊ शकता. फक्त सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. कमरेचे 2 टक्स झाले की लगेच कमरपट्टी या ठिकाणी आपण जोडणार आहोत. त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती द्यायची आपल्याला दाबटीप. आणि इथे मी हात शिलाई करणार नाही, त्यासाठी एक खाली शिलाई आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती पुन्हा दुसरी शिलाई झाली कमरपट्टी. आता इथे तिरकी पट्टी घेतली मी डबलची. जोडताना सैलमध्ये जोडा, तिरकी कातर द्यायची आहे. आणि त्यानंतर थोडासा कपडा कट करून तो आतमध्ये आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे जी वरची पट्टी आहे ना, कोणती, गळ्याची, जशी आपण पायपिंगची पट्टी म्हणतो ना, ती पट्टी आपण या ठिकाणी तयार करून घ्यायची. म्हणजे पूर्णपणे मागचा भाग या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता शोल्डर जोडायचं आहे लगेच. मागचा भाग सुईचा, पुढचा भाग उलट्या बाजूने ठेवायचा आहे. साधारणतः अर्ध्या इंचाचं अंतर अशी ही शिलाई आपण या ठिकाणी देऊन घ्यायची. दोन्ही बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा मुंड्याचा भाग बघा मागचा पुढचा सारखा करून घ्यायचा आहे. शोल्डर पट्टी पण आपली कुठे कमी जास्त जर झाली तर नॉर्मल थोडीफार होतेच, तर ती एकसारखी करून घ्यायची, म्हणजे नंतर अडचण येत नाही. दोन्ही बाजू शोल्डरच्या जोडून झाल्या की मुंडा चेक करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंडा चेक करा, नाहीतर मग बाहीचा जो भाग आहे जोडतो ना तो खालीवर होतो, बाही खालीवर होते. आता फुगीर भाग मागील, खोल भाग पुढील, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पण आता इथे बाही डिझाईन आहे आपली, कट मारलेला आहे आपण, तर तो सेंटर करायचा आहे आणि तिथे टाचन पिन लावून घ्यायची. बरोबर दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या व्यवस्थित या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. सोपं आहे. खाली कपडा सुईचा आहे ब्लाऊजचा, म्हणजे पूर्ण बॉडीचा, आणि फक्त बाही उलट्या बाजूने ठेवा. खोल बाजू पुढील असते, फुगीर बाजू मागील असते. डबल शिलाई करून घ्यायची. दोन्ही बाया जोडून झाल्या, सेंटर बरोबर आलाय. फिटिंग बघूया. 8.5 इथे आणि इथे 14, म्हणजे 7-7, कमर 28 आहे. काहींचं 29 पण असू शकतं, मग तिथे तुम्ही चेंज करू शकता. इथं 28 आहे तर मग पुढे 7-7 आणि पाठीमागे 14 घेतलं आहे मी. जर तुमचं 29 असेल तर 7.25 आणि पाठीमागे 14.5 घ्यायचं आहे. आता 35 म्हटलं छाती की काय करायचं आहे, फक्त 3 रेषा तुम्हाला पुढे सरकवायच्या आहे. म्हणजे किती, 8.25 इंच तुम्ही फिटिंगवर राहणार आहे. इथं 34वर फिटिंग झाली म्हणजे किती, 8.5 झाली. पुन्हा झाल्या की लगेच आपल्याला थोडासा शिलाई करून कपडा कट करून घेतला आणि जे मेन फिटिंग आहे ते आपण आतल्या बाजूला या ठिकाणी करायची आहे. दोन्ही बाजूची फिटिंग आपण अशाच पद्धतीने करायची. 5.5 आणि मध्यवर्ती 6.25 किंवा 6 घेतलं तरी चालेल. मार्जिंगसाठी 2 ते 3-4 शिलाई शेजारी घ्यायची आहे. अशा पद्धतीने मस्त भारी असा हा ब्लाऊज भन्नाट तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. मस्त ब्लाऊज झाला आहे रेडी आपला.